आजचं विधिमंडळ आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं दैनंदिन समालोचन प्रसारित करीत आहोत. लेखक आहेत किशोर आपटे आणि निवेदन केलं आहे हेमांगी कुलकर्णी यांनी. विधानसभेत दुसऱ्या दिवशी अर्थात आजच्या कामकाजात सदनातील विद्युत यंत्रणा नादुरुस्त झाल्यानं सुमारे 1.5 तासाचा वेळ वाया गेला. त्याशिवाय निधीच्या मुद्द्यावर विरोधकांनी आग्रही भूमिका घेतल्यानं सभागृह 4 वेळा स्थगित करावं लागलं. तरी देखील प्रश्नोत्तरं, लक्षवेधी यावर बऱ्यापैकी चर्चा सभागृहात झाली. मुख्यमंत्र्यांवर विधान परिषदेत झालेल्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपांवरून विधानसभेतही विरोधकांनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी सभात्याग केला. हीच आजच्या कार्यक्रमाची वैशिष्ट्य म्हणावे लागतील. विधानसभेतील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तरांच्या तासानं कामकाजाची सुरुवात झाली. त्यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 2022-23च्या अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या कामांना देखील सध्या सरकारनं स्थगिती दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. विधानसभेत अर्थसंकल्पात मंजूर झालेली कामं कर्नाटक की गुजरातमधील आहेत का, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला आक्रमकपणे जाब विचारला. त्यानंतर सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत सरकारच्या विरोधात प्रश्नोत्तराच्या तासातच जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी याबाबत खुलासा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की केवळ 20 ते 30% कामांना स्थगिती कायम आहे, कारण मूळ तरतूद केल्यापेक्षा जास्त निधीची मागणी त्यात केली आहे. मात्र 70% कामांची स्थगिती हटवण्यात आली आहे. त्यानंतरही विरोधकांचं समाधान झालं नाही. सभागृहात गोंधळाच्या वातावरणात पुढील कामकाज पुकारण्यात आलं. त्यात प्रश्नोत्तराच्या तासाचे 2-3 प्रश्न घेण्यात आले. मात्र गदारोळ सुरूच होता म्हणून अध्यक्षांनी 1:30 4 वेळा कामकाज स्थगित केलं. 10 आणि 15 मिनिटांच्या 4दा तहकुबीनंतर सदनात स्थगिती सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या. त्यामुळे गदारोळात प्रश्नोत्तरं झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 70% कामावरील स्थगिती उठवली असल्याचं सांगितलं. मात्र काही कामं नियमबाह्य पद्धतीनं तरतूद नसताना घेण्यात आली. तातडीची असतील तर त्यावर चर्चा करून मार्ग काढता येईल असं ते म्हणाले. पूर्वीच्या सरकारकडून देखील विरोधकांवर अन्याय करत कामे रद्द केली जात होती, पण आम्ही तसं करत नाही असं फडणवीस म्हणाले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर मुख्यमंत्र्यांकडून विरोधी पक्षनेत्यांची गटनेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर कामकाज सुरळीत सुरू झालं. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव दालनात नाकारले. मात्र छगन भुजबळ यांनी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक पुणे इथल्या भिडेवाडा या ठिकाणी बाबा आढाव यांच्यातर्फे केल्या जात असलेल्या आंदोलनाकडे सरकारचं लक्ष वेधलं. त्यावर तातडीनं स्मारक करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ आणि या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं. विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा इथं करण्याबाबत राज्य शासन गंभीर आहे. लवकरच त्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल असंही त्यांनी त्यावेळी सांगितलं. त्यानंतर कागदपत्र पटलावर ठेवण्याचं काम घेण्यात आलं. लक्षवेधी सूचनांच्या कामकाजात श्रद्धा वालकर प्रकरणासंदर्भात अतुल भातखळकर आणि अन्य सदस्यांची लक्षवेधी गाजली. वालकर हिच्या हत्येपूर्वी घडलेल्या घटनांची चौकशी एक विशेष चौकशी समिती नेमून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी घेतला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. या संदर्भातील लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते. यावेळी झालेल्या चर्चेत आशिष शेलार यांनी श्रद्धाला झालेली मारहाण, तिच्या वडिलांनी मागे घेतलेली तक्रार, त्याचवेळी पोलिसांची भूमिका, या प्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव होता का आदी अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. मात्र ही चौकशी केली त्याचा अहवाल 3 महिन्यात समोर येईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आशिष शेलार, सुनील प्रभू, अजित पवार यांनी त्यावर प्रश्न विचारले होते. मुंबईतील अंधेरीचा गोखले पूल धोकादायक ठरवून बंद केल्यानंतर त्याचं काम सुरू व्हायला वेळ का लागला याची चौकशी करण्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली. या खात्याचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी केली.
पूल पडल्यावर तब्बल 1.5 वर्षांनी कार्यादेश दिला गेला आणि त्यानंतरही 1.5 वर्षांनी काम सुरू झालं. या दिरंगाईची चौकशी करण्याची मागणी अमित साटम यांनी केली होती. हा पूल बंद केल्यामुळे स्थानिक लोकांना होणारा त्रास, त्यावरील उपाययोजना करण्याची मागणी अनेक आमदारांनी केली. राज्यभरात योजना आखणं सुलभ होण्यासाठी सर्व खाती आणि विभागांची माहिती एका ठिकाणी संकलित करण्याचं काम गतिशक्ती योजनेतून सुरू आहे. ती वर्षभरात पूर्ण करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच लक्षवेधीच्या उत्तरात दिली. मुंबई महापालिकेत यापूर्वीच्या काळात औषध खरेदीत चुकीच्या बाबी घडल्या आहे, तसंच औषध दिरंगाई झाली या सगळ्याची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. मुंबई कांदिवली इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण महापालिका रुग्णालयातील सोयी सुविधांचा अभाव असल्याकडे लक्ष वेधत भाजपा आमदार अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना आमदार अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी या रुग्णालयातील रिक्त पदं तातडीनं भरणार का, चुकीची औषध खरेदी आणि औषध दिरंगाई झाली त्याची चौकशी करणार का, असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचं मान्य करून रिक्त पदं तातडीनं भरण्यात येतील अशी ग्वाही दिली. तसंच आमदार अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे 5,000 स्वच्छता दूत जसे नियुक्त करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे 5,500 आशा वर्कर्सची भरती करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या रुग्णालयाच्या बाबतीत सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली. तीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. दरम्यान पश्चिम उपनगरातील 7 हिल्स रुग्णालय महापालिकेनं ताब्यात घ्यावं अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. ती मान्य करत याबाबत महापालिकेला सूचना करण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत आमदार पराग अळवणी, योगेश सागर सहभागी झाले. दरम्यान विजेसंदर्भातील लक्षवेधी सूचनेवर फडणवीसांचं उत्तर सुरू असतानाच विधानसभा सभागृहात ध्वनी यंत्रणा बंद पडली. यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करण्यात आलं. तासाभरानंतर यंत्रणा पूर्ववत झाल्यावर कामकाज पुन्हा सुरू झालं. राज्याच्या यापुढील सर्व प्रकारच्या सेवा भरतीमध्ये अधिवास दाखला अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट आवश्यक करण्यात आलंय. त्यासाठी सेवा नियमात आवश्यक बदल केला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचनेवर दिली. ऊर्जा विभागातील भरतीबाबतची ही सूचना चेतन तुपे यांनी उपस्थित केली होती. लक्षवेधीच्या कामकाजानंतर उर्वरित लक्षवेधी उद्या विशेष बैठकीत घेण्याबाबत सूचना करत अध्यक्षांनी पुढील कामकाज पुकारलं. मात्र नागपुरातील 100 कोटी रुपये किमतीचा भूखंड एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना कवडीमोल भावानं बिल्डरच्या घशात घातला असून न्यायालयानंही या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 मिनिटही खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी वरच्या सभागृहात विरोधी पक्षानं केली. याबाबत सदनाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. याची माहितीही मुद्द्याद्वारे माहिती देण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत वरच्या सदनात उत्तर दिल्याचं सांगितलं. त्यावर मी उत्तर देतो असं ते म्हणाले. मात्र अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना यावर खुलासा करण्याची अनुमती दिली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यात नव्यानं कोणतेही आदेश दिले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. मात्र त्याने विरोधकांचं समाधान झालं नाही. त्यांनी सभात्याग केला. त्यानंतर सदनात विधेयकांचं कामकाज पुकारण्यात आलं. हे समालोचन लिहून पूर्ण होताना विधेयकाचं कामकाज सुरू होतं. आता ऐका विधान परिषदेच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत विनय खरे आणि निवेदन केलं आहे हेमांगी कुलकर्णी यांनी. राज्य विधिमंडळाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला आज दुपारी प्रारंभ झाला. प्रश्नोत्तराचा तास पुकारला जाताच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत हे प्रकरण 2007 पासूनचं असल्याचं सांगत तपशीलच सादर केला. अखेर सभागृहाचं कामकाज 2 वेळा गोंधळामुळे तहकूब करत सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिवसभरासाठी ते स्थगित केल्याची घोषणा केली. नागपूर सुधार प्रन्यासनं गेल्या सरकारच्या काळात भाडेपट्ट्यावर दिलेल्या भूखंड 83 कोटी रुपयांहून जास्त असून त्यात तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याच्या मुद्द्यावर गोंधळ झाला. विरोधकांनी केलेल्या आरोपावर सत्ताधारी पक्षानं हरकत घेत प्रश्नोत्तराचा तास झाल्यावर यावर बोलावं हे चुकीचं होतंय असा आक्षेप घेतला. यावर झालेल्या गोंधळानं सभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज तहकूब केलं.
मात्र विरोधकांनी सभागृह नेते देवेंद्र फडणवीस उत्तर देण्यास उभे राहिल्यावर देखील घोषणा देत गोंधळ सुरूच ठेवला. काही सदस्यांनी सभापती आसनाजवळ जात घोषणा दिली. त्यामुळे फडणवीस यांचं म्हणणं नीट ऐकू येत नव्हतं. यावेळी एकनाथ खडसे यांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर अशा पद्धतीनं कोणी दबाव आणू शकत नाही असं सांगत फडणवीस यांनी ती फेटाळून लावली. हा भूखंडाचा विषय नसून गुंठेवारीचा आहे. विरोधकांना चुकीची माहिती मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि भ्रष्टाचार नसल्याचा निर्वाळा केला. मात्र घोषणा चालूच राहिल्यानं कामकाज पुन्हा दुसऱ्यांदा तहकूब झालं. यात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा निर्वाळा देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठंच स्पष्टीकरण दिलं. हे सर्व प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून त्याबाबत म्हणणं मांडलं असल्याचं सांगत फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. मुळात हा विषय त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळातील आहे. विरोधक सभागृहाची दिशाभूल करत असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. या सर्व प्रकरणाची माहिती नागपूर सुधार प्रन्यासनं विभागाला कळवली नाही. लेआउट पाडताना 49 पैकी 16 मागे राहिले. त्यातील काही अन्याय झाल्याचं म्हणत न्यायालयात गेले. त्यांनी गुंठेवारी कायद्याला आव्हान दिलं. अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत जैसे थे स्थिती ठेवण्याचा निर्णय न्यायालयानं दिला. सदर 16 भूखंडांबाबत नासूप्रनं अलीकडेच बाब निदर्शनास आणल्यावर नगर विकास विभागानं भूखंड नियमितीकरण रद्द करण्यात आल्याचं न्यायालयाला कळवलं असं सांगत सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली. प्रश्नोत्तराच्या तासात अन्य कामकाज पुकारणे गैर असल्याचा मुद्दा प्रारंभी संसदीय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढला. विरोधकांनी त्यांना बोलू दिलं नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाली आणि कामकाज 2 वेळा तहकूब झालं. या गोंधळात कार्यक्रम पत्रिकेवरील कोणताही विषय पुकारला गेला नाही. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना प्रशासकीय कारणास्तव बंद असल्याचं सांगत या प्रचलित योजनेत सुधारणा करण्याची बाब विचाराधीन आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2022 पर्यंतच्या खंडित कालावधीसाठी विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. यानुसार लाभार्थ्यांना लाभ देण्यास प्रक्रिया सुरू आहे असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी लेखी उत्तरात नमूद केलं आहे. यावर सतेज पाटील, राजेश राठोड आदींनी तारांकित प्रश्न विचारला होता. राज्यात अवैध मद्य विक्री होत असल्याचं सरकारनं लेखी उत्तरात मान्य केलंय. ऑक्टोबर महिन्यात 12 कोटी 95 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी नमूद केलं. तथापि 2021-22 या वर्षात एकूण 47,000 गुन्हे नोंद असून 35,059 जणांना यात अटक करण्यात आली आहे. 144 कोटी 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचं पुढे सांगण्यात आलं. सदर अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी शासनानं अनेक उपाययोजना केल्या असून तक्रार नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक तसंच उत्पादन शुल्क कार्यालयात नियंत्रण कक्ष 24 तास चालू असतो. राज्य सीमेवर 12 तास तपासणी नाके, बनावट मद्य निर्मिती उघडकीस आल्यास कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगची कारवाई केली जाते. आजच्या कामकाजात प्रश्नोत्तराच्या तासाला कोणत्याही स्थितीत प्रथम प्राधान्य देण्याचं ठरलं असताना ते धाब्यावर बसवून सत्ताधारी सदस्यांनी तशी मागणी करूनही ती धुडकावण्यात आल्याचं पाहायला मिळालं. सभापती नियमानुसार सत्ताधारी पक्षाचं म्हणणं ऐकून घेत नाही असा सूर सभागृहातच काहींनी आळवला. पण त्याकडे लक्ष न देता विरोधी सदस्य घोषणा देत राहिले. खुद्द सभागृह नेते बोलत असताना त्यांचं म्हणणं ऐकून न घेता गोंधळ सुरूच राहिला. आताच आपण ऐकत होतात विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.